पहिला बाबू 11 संघ क्वालिफाय होईल का की दुसऱ्या बाजूला RM रेनबो वडाळा. इथे मात्र आपण पाहिलं सिंगल घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? कॉलिंग तर होतं. सत्तावीस 27. चेंडू आतापर्यंत फेकून झालं 4. चौथीचा पाडला करायचा होता. तिसरं षटक प्रगतीपथावरती सागर निवाते. फुलर लेनचा यॉर्करचा वापर झालाय, कारण फलंदाजाला ऑलरेडी रीड केलं होतं की स्टेप आउट करणार आहे. सिंगल तिथे भेटते आणि धावफलक आता 28 या आकड्यावरती आहे. 34चा पाठलाग करताना शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 7 मध्ये 6 ची गरज. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय जगजीतजी सिंग साहेबांची उपस्थिती. प्लीज सर, वेलकम असेल आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्लीज यायचं आपण मुख्य मंचावरती. नो +1 1 के साथ 1 फ्री आणि धावफलक 30 या आकड्यावरती आहे. जुना बॉल पास करायचा प्लीज. जगजीतजी सिंग साहेबांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर आपलं. आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय दिनेशजी केसरी साहेब. प्लीज आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. जगजीतजी सिंग साहेब आणि दिनेशजी केसरी साहेब, प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण या मुख्य मंचावरती. मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नामदार चषक 2025 मध्ये या सर्व मान्यवरांचा आपण करूया हृदयाच्या अंतःकरणाने वेलकम वेलकम अँड वेलकम. आणि साहेबांना मी विनंती करेल प्लीज, आशिष साहेबांना मी विनंती करेल प्लीज सर, आपण स्वागत करायचं आहे. जगजीतजी सिंग साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय दिनेशजी केसरी साहेबांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाभते. एक शुभ सन्मान आपण करूयात प्लीज. जगजीतजी सिंग साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करेल प्लीज सर, आपला शुभ असे प्लीज सर. दिनेशजी केसरी साहेबांचं आपण आदर सत्कार सर्वप्रथम करूया. आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पाहतोय. अतिथी देवोभव आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर मी विनंती करेल अर्थातच सहा मध्ये 3 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. सिंगल परिपूर्ण होती. आता मात्र 2 धावेची गरज असेल. धावांचा विचार केला धावफलक 32 या आकड्यावरती आहे. रोहित गोलंदाजी मार्क वरती आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न होता. हे नॉयला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. दोनची गरज अजूनही आहे. रोहन मैदानाच्या आतमध्ये आला. एका बाजूला रोहन साळुंके तर दुसऱ्या बाजूला रोहन चिल्ले. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल, जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटणार आपण मुख्य मंचावरती सुद्धा कॅमेरा आपला पोहोचवा, कारण अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी राऊत साहेब आणि त्यांच्यासमवेत अनेक सहकारी वर्ग आहेत आणि शेवटच्या सामन्याचा आजच्या रजनीमधला आस्वाद ते घेत आहेत. जेव्हा आपल्याला वेळ भेटेल लगेचच आपण मुख्य मंचावरती सुद्धा कॅमेरा येऊ द्या, कारण याच मान्यवरांमुळे संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र वाईड +1 आणि विजयी होतो सामना. इथे आपण पाहतोय बाबू 11 सांता क्रूज जॉर्ज संघ क्वालिफाय होतो. आडलक RM रेनबो वडाळा
आणि आजची रजनी इथे समाप्त झाली असं आपण घोषित करूयात. पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे जितेंद्रजी